नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील शिंदे ई सायन्स गुरु या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधला केप्लर्स लॉ हा पॉइंट पाहणार आहे। आता केप्लर्स लॉ हा 10वीला तर आहेच, बट त्याचबरोबर 11वीच्या दृष्टीने जर आपण पाहिला तर 11वीच्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा पॉइंट आहे। म्हणजे 10वीची मुलं आणि 11वीची मुलं दोघांसाठीही केप्लर्स लॉ हे सेम आहे। टेक्स्ट बुक वाइज जर आपण बघितलं तर सेंटेन्स मध्ये चेंज होऊ शकतो, पण जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट मात्र दोन्हीकडे सुद्धा कशी आहे, सेम आहे। मग आता केप्लर्स लॉ जे काय आहेत याच्यामध्ये 3 लॉज आहेत टोटल, ठीक आहे। म्हणजे केप्लर्सनं काय ऑब्झर्व केलं, आपले जे काही प्लॅनेट्स आहेत ते सन भोवती फिरताना ते काय करतात, एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो करतात आणि हा जो काय पॅटर्न फॉलो करतात हाच पॅटर्न 3 लॉज मध्ये केप्लर्सनं काय केलेला आहे, मांडलेला आहे। मग आता यातला पहिला लॉ जर आपण पाहिला तर पहा, पहिला लॉ जो आहे तो पहिला लॉ काय सांगतो, बरं वेळ जाऊ नये याच्यासाठी मी काय केलेलं आहे, लॉज आधीच लिहून घेतलेले आहेत। लॉ काय आहे, त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे, काय सांगतो लॉ, याच्यामधले हिडन पॉइंट्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। मग फर्स्ट लॉ काय आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट। बघा कशा संबंधितला आहे, ऑर्बिट संबंधितला लॉ आहे। सो हा जो काय केप्लर्स फर्स्ट लॉ आहे यालाच ऑर्बिटल लॉ असं सुद्धा म्हणतात। केप्लर्स ऑर्बिटल लॉ सुद्धा म्हणतात। का तर जे काय प्लॅनेट्स सूर्याभोवती फिरतायत यांच्या ऑर्बिट बद्दलची इन्फॉर्मेशन हा लॉ देतो। मग यांचं ऑर्बिट आहे कसं, तर हे जे काय प्लॅनेट्स फिरतात नाही सूर्याभोवती यांचं ऑर्बिट हे इलिप्टिकल ऑर्बिट आहे। म्हणजे हे इलिप्स मध्ये फिरतात। म्हणजे इलिप्स जर आपण बघितला तर या इलिप्टिकल शेप मध्ये हे प्लॅनेट्स सूर्याभोवती फिरतायत। सो सिंपल लॉ आहे, मग लक्षात कसं ठेवायचं आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स। ऑर्बिट जे काय आहे प्लॅनेटचं ते काय आहे, इलिप्स शेप आहे, विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय। आता बघा सर्कलचा विचार केला तर सर्कलला कसा सेंटर असतो, त्याच पद्धतीनं इलिप्सला काय असतो तर फोकाय असतो। मग हा जो काय बघा इलिप्स बद्दल विचार केला तर फोकाय म्हणजे काय, तर पहा हा एक मेजर ॲक्सिस आणि एक मायनर ॲक्सिस असे 2 ॲक्सिस असतात। मग फोकायचा जर आपण विचार केला तर ह्या मेजर ॲक्सिस वरतीच सन कोणत्या तरी 2 पॉइंटला असणार आहे। सो ते त्याचे काय असतात, 2 फोकाय असतात। ही गोष्ट महत्त्वाची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। सो फर्स्ट लॉ एकदम सिंपल आहे, ऑर्बिटल लॉ सुद्धा म्हणतात, आणि काय आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय। ओके, सो आता आपण सेकंड लॉ कडे जाऊया। सेकंड लॉ जर बघितला तर यालाच लॉज ऑफ एरिया, लॉ ऑफ एरिया असं सुद्धा म्हणलं जातं। का तर हा त्याच्या एरिया बद्दलची इन्फॉर्मेशन देतो। बघा सेकंड लॉ खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत। याच्यात काही हिडन गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार। मग सेकंड लॉ काय म्हणतो बघा नीट, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन। ज्या ठिकाणी प्लॅनेट आहे, समजा या ठिकाणी प्लॅनेट आहे, या प्लॅनेट पासून म्हणजे हा प्लॅनेट इथून इथपर्यंत मूव्ह झाला, समजा ए पॉइंट पासून तो कुठपर्यंत गेला, बी पॉइंट पर्यंत गेला। सो यानं काहीतरी पाथ फॉलो केला आणि हा पाथ फॉलो केल्यानंतर जर आपण ह्याच्या सुरुवातीचा पाथ जो आहे म्हणजे सुरुवातीला जो ज्या पोझिशनला होता त्या पोझिशन पासून सन पर्यंत जर एक लाईन ड्रॉ केली, तशीच फायनल पोझिशन पासून सुद्धा सन पर्यंत एक लाईन ड्रॉ केली तर आपल्याला मध्ये काहीतरी एरिया मिळतोय, बरोबर। आणि हा जो काही एरिया आहे या एरिया संबंधितला हा लॉ आहे। मग काय सांगतो हा लॉ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम। म्हणजे काय, तर एका पर्टिक्युलर टाइम मध्ये जर एखादा प्लॅनेट काही एरिया कव्हर करत असेल तर नेक्स्ट तेवढ्याच टाइम मध्ये तेवढाच एरिया कव्हर केला जातो। म्हणजे काय, फॉर एन एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतोय, समजा ए टू बी म्हणजे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जाण्यासाठी एखाद्या प्लॅनेटला समजा 1 तास लागला। मग या 1 तासात त्यानं जेवढा एरिया कव्हर केलाय की नाही तेवढाच एरिया तो पुढच्या 1 तासात सुद्धा कव्हर करणार। म्हणजे काय, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपण सी आणि डी बद्दलचा विचार केला तर इथं तुम्हाला काय दिसतंय, ए टू बी जो पाथ फॉलो केलाय त्याची जी काय आपण म्हणूया लेंथ आणि ह्या सी टू डी ची जी काय लेंथ आहे ती आपल्याला वेगवेगळी दिसत असेल। का तर हा लॉ जो आहे, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, हा लॉ एरिया संबंधितला आहे।
त्याच्या डिस्टन्स संबंधितला नाहीये. ऑब्व्हियसली तो वेगवेगळं डिस्टन्स कव्हर करणार आहे. जर तो सूर्याच्या जवळ असेल, बघा एखादा प्लॅनेट सूर्याच्या जवळ असेल तर तो जास्त डिस्टन्स पार करतो. का? तर त्याचं स्पीड जास्त असतं. मग हा पण पॉईंट तुमच्या लक्षात ठेवण्यासारखा आहे. एखादा प्लॅनेट सन पासून जर जवळ असेल तर त्याचं स्पीड जास्त असतं, म्हणून तो लेंथ म्हणजे आपण काय म्हणूया डिस्टन्स सुद्धा काय करतो, जास्त कव्हर करतो. पण एखादा प्लॅनेट जर सन पासून लांब असेल, सूर्यापासून लांब अंतरावर असेल तर त्या ठिकाणी त्याचं स्पीड कमी असतं आणि म्हणून तो कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. हा पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. पण हा लॉ एरिया संबंधित आहे. मग मी जसं सांगितलं की तो एका तासात जेवढा एरिया कव्हर करेल पुढच्या एका तासात सुद्धा तो तेवढाच एरिया कव्हर करतो. भले आपल्याला डिस्टन्स कमी दिसू देत पण एरिया जो काय असणार आहे तो तेवढाच एरिया कव्हर केला जातो. ठीक आहे. सो सेकंड लॉ सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. मग आता आपण थर्ड लॉ बघूया. आता थर्ड लॉ दिसायला लेंदी आहे पण थर्ड लॉ साठी तुम्हाला हे असं स्टेटमेंट नाही लक्षात ठेवायचं सगळं. याच्यासाठी जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहेत ना आपलं, दॅट इज टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, या एक्सप्रेशन वरून तुम्हाला हा लॉ काय करायचा आहे लक्षात ठेवायचा. बघा आता फिजिक्स विषय असेल, केमिस्ट्री विषय असेल, याच्यामध्ये असे एक्सप्रेशन्स वरून जे काय स्टेटमेंट्स आहेत हे भरपूर सारे आहेत. सो तुम्ही पाठ करण्याच्या मागं लागू नका, समजून घ्या आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वरून हा लॉ लिहिण्याला शिका. ठीक आहे. मग आता लॉ काय आहे, प्रत्येकाचं मीनिंग काय आहे, ह्या गोष्टी आपण सुरुवातीला समजून घेऊया. आता हा जो काही टी आहे तो टी काय रिप्रेझेंट करतो, तर हा टी टाइम पिरियड रिप्रेझेंट करतो. कशाचा? त्याच्या रिव्हॉल्युएशनचा. म्हणजे या सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा जो काही त्याचा टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड हा टी काय करतो, डिनोट करतो. मग आर म्हणजे काय आहे, तर आर हे मीन डिस्टन्स आहे. बघा सूर्यापासून हा जो काय प्लॅनेट आहे तो कधी जवळ असेल कधी लांब असेल, बरोबर नाही. सो हा जो काय आर आहे हा काय करतो, आर मीन डिस्टन्स रिप्रेझेंट करतो सूर्य म्हणजे सन आणि त्या प्लॅनेटच्या मधलं. ओके, ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या. मग लिहिताना कसं लिहायचं, बघा टीचा काय केलेला आहे आपला इथं स्क्वेअर. एखाद्या गोष्टीच्या रेस्टूत जर दिली असेल तर म्हणजे इथं टी स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे रेस्टूत 2 आहे. सो एक्सप्रेशन लिहिताना किंवा तो लॉ लिहिताना वर्डमध्ये लिहिताना या स्क्वेअरचा उल्लेख आधी करायचा. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, स्क्वेअर ऑफ असं म्हणायचं आणि मग टी बद्दलची इन्फॉर्मेशन सांगायची. बघा मग लॉ मध्ये तसंच आहे, द स्क्वेअर ऑफ, कशाचा स्क्वेअर आहे, तर या टीला मी म्हटलं की हा पिरियड ऑफ रिव्हॉल्युएशन आहे, टाइम पिरियड आहे त्याच्या रिव्हॉल्युएशनसाठी लागणारा. सो द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युएशन कशाच्या भोवती आहे सांगा, अराउंड द सन. बरोबर. सो टी स्क्वेअर म्हणजे काय लक्षात आलं का, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युएशन अराउंड द सन. आता याच्या पुढे जे साइन आहे याला आपण म्हणतो डायरेक्टली प्रपोर्शनल टू. बरं, याला डायरेक्टली प्रपोर्शनल सुद्धा म्हणलं जातं, इनव्हर्सली प्रपोर्शनल सुद्धा म्हणलं जातं. मग डायरेक्टली प्रपोर्शनल कधी म्हणायचं, जर हा पण न्यूमेरेटर मध्ये आणि हा पण न्यूमेरेटर म्हणजे एक प्रकारे म्हणून आपण हे दोघं समोरासमोर असतील तर या चिन्हाला डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणायचं. आणि एकमेकाच्या विरुद्ध असतील म्हणजे एक न्यूमेरेटर मध्ये आणि एक डिनॉमिनेटर मध्ये असेल, ते पुढे जाऊन आपल्याला येणारच आहे. सो त्यावेळी पण मी एक्सप्लेन करेनच आहे. सो या चिन्हाला सध्या काय म्हणूया आपण, डायरेक्टली प्रपोर्शनल टू. का, तर दोघं सुद्धा समोरासमोर आहेत. सो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. आता बघा पुन्हा क्यूब आलाय. सो उल्लेख करताना आर क्यूब आलाय ना, सो क्यूबचा उल्लेख पहिल्यांदा करायचा. सो क्यूब ऑफ, मग लिहिलंय का बघा, क्यूब ऑफ कशाचा क्यूब आहे, तर आरचा. मग आर म्हणजे काय होतं मी सांगितलेलं, द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. सो इतका सिंपल लॉ आहे आणि हा लॉ यालाच लॉ ऑफ टाइम पिरियड असं पण म्हणलं जातं. ही जनरल नेम्स आहेत, हे लक्षात ठेवले तरी सुद्धा चालतील फॉर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, नाही ठेवले तरी सुद्धा चालतील कारण जस्ट एक्झाममध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला तर राईट द केपलर्स लॉ एवढाच क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. सो एकदा आपण शेवटचा लॉ बघूया कशा पद्धतीने आहे. पहिल्यांदा उल्लेख करायचा स्क्वेअरचा. बघा मी इथं काहीही बघणार नाही, आता आपल्याला इथं नाही बघायचं, एवढ्या याच्यावरून लिहिता आलं पाहिजे. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युएशन अराउंड द सन, या चिन्हाला म्हणणार इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ, कशाचा क्यूब, द मीन डिस्टन्स ऑफ काय सांगा, प्लॅनेट फ्रॉम द सन. सो एवढ्या लॉ वरून म्हणजे एवढ्या एका मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वरून तुम्ही पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट लिहू शकता. आणि ही जी काय पद्धत आहे ही पद्धत तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप करा म्हणजे फिजिक्स हा जो काही विषय आहे तो तुम्हाला कसा वाटेल, इझी वाटेल. आता या ठिकाणी हे एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करता येतं कसं, तर या ठिकाणी हा टी स्क्वेअर तसाच राहतो.
जर मी हे डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी जर मी इक्वल्स टू साईन घेतलं तर या ठिकाणी मला एक कॉन्स्टंट ॲड करावा लागतो. हा जो कॉन्स्टंट असतो या कॉन्स्टंटला म्हणलं जातं कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. ठीक आहे. आणि इनटू हा आर क्यूब तसाच आहे. सो देअरफोर या ठिकाणी जर आपण बघितलं तर टी स्क्वेअर तसंच राहू दे. इनटू आर क्यूबचं काय होईल सांगा, अपॉन आर क्यूब आणि इक्वल्स टू के म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट. सो हे एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. आता मी हे एक्सप्रेशन तयार करून दिलंय. का तयार करून दिलंय तर पुढे जाऊन आपल्याला हे एक्सप्रेशन कुठं जरी लागू शकतं. याच्यासाठी तुम्हाला ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब याचाच अर्थ ती व्हॅल्यू कोणाची असते, कॉन्स्टंटची असते. आय होप आजची जी काय कन्सेप्ट आपण घेतली केपलर्स लॉ ही तुमच्या लक्षात आली असेल. मग अशाच प्रकारच्या मॅथ्स आणि सायन्स रिलेटेड कन्सेप्टसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला मिळेल. त्याचबरोबर एखादा पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर ती सुद्धा कमेंट तुम्ही काय करा, मला कमेंट बॉक्समध्ये करा. त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया. थँक यू फ्रेंड्स.